अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच स्वातीच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटले, पण दुसऱ्या क्षणी तिचे डोळे भरून आले. पती रवीला खूप आनंद झाला, पण बायकोचे डोळे पाहून तो थोडा विचलित झाला. दवाखान्यातून बाहेर येताच रवीने तिचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि म्हणाला, स्वाती, तू खुश आहेस ना? स्वातीने ओठ आणि डोके टेकवले आणि हळूच म्हणाली, मला आनंद झाला आहे रवी, पण मला भीती वाटत आहे. रवीने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला, तुला कशाची भीती वाटते? मी तुझ्यासोबत आहे ना. स्वातीच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणू लागली, तुला समजत नाही आहे रवी, माझी आई या जगात नाही. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत माझी आई माझ्या सोबत होती. तिच्या मांडीवर डोके टेकवल्याशिवाय माझे प्रत्येक दुःख कमी व्हायचे. पण आता बघ, मी स्वतः आई होणार आहे, तेव्हा माझी आई या जगात नाही. मला माहीत नाही की माझ्या गर्भधारणेचा हा प्रवास कसा जाईल. मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहीत नाही. एवढे बोलून ती रडायला लागली. रवी एकदम शांत झाला. काही क्षण तो तिच्याकडे बघतच राहिला. मग हळूच म्हणाला, पण स्वाती, तू एकटी कुठे आहेस? माझी आई आहे, ती तुझी काळजी घेईन. तू एवढी चिंताग्रस्त का आहेस? माझी आई तुझी आई नाही का? स्वातीच्या पापण्या लकाकल्या. ती मनातल्या मनात घाबरली आणि मनात विचार करू लागली की तिला सासूच्या नावाची भीती वाटते. आता गरोदरपणात त्या माझी काळजी घेतील की नाही कुणास ठाऊक. तिला गप्प पाहून रवी म्हणाला, स्वाती, तुला घाबरायची गरज नाही. माझी आई खूप चांगली आहे. तिने लहानपणापासूनच आम्हा सगळ्यांची खूप काळजी घेतली आहे. स्वाती मनात विचार करू लागली, सगळ्याच आई चांगल्या असतात, पण सासू झाली की त्यांचे काय होते कुणास ठाऊक. रवी हळूच म्हणाला, तू थांब, आत्ताच मी आईला फोन करून आनंदाची बातमी सांगतो. बघ किती आनंद होईल तिला. रवीने लगेच आईला फोन लावला. मग आईशी बोलल्यावर तो आनंदाने म्हणाला, आई म्हणाली आहे की सुनबाईला वाटेल तेव्हा ती माझ्यासोबत तिच्या सासरच्या घरी येऊन राहू शकते आणि मी तिची काळजी घेईन. स्वाती थोडी अस्वस्थ झाली. अशा वेळी तिला नवऱ्यासोबत राहायचे होते. तर ती हळूच म्हणाली, ठीक आहे, आत्ता काही प्रॉब्लेम नाही. मला मदत लागेल तेव्हा मी नंतर सांगेन. रवी बोलू लागला, यात बघण्यासारखे आणि सांगण्यासारखे काय आहे? आईने खूप प्रेमाने तुला तिथे बोलवले आहे. ती म्हणाली, आता स्वातीची जबाबदारी माझी असेल. तुम्ही लोक कशाची काळजी करू नका. मग काय प्रॉब्लेम आहे? स्वाती पुन्हा काही बोलली नाही आणि गप्प बसली. हळूहळू वेळ निघून गेला. स्वातीला काही अडचण नव्हती, पण स्वातीला 7वा महिना लागला तेव्हा सासूने तिला आपल्याकडे बोलावण्याचा हट्ट सुरू केला. दरम्यान स्वातीला एकटं असल्याने अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून ती रवीला म्हणाली, आता आपण घरी जाऊया. रवी आनंदाने निघण्याची तयारी करू लागला. ठरलेल्या दिवशी दोघेही गाडीत बसले आणि घरी जाण्यासाठी निघाले. वाटेत स्वातीच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. कधी कधी तिला भीती वाटत होती की सासू तिच्याशी कसे वागेन. मध्येच तिला वाटायचे की रवी तिथे आहे आणि तो सर्व काही काळजी घेईल. तिच्या चेहऱ्याचे चिंताग्रस्त भाव पाहून रवी तिला धीर देत म्हणाला, काही काळजी करू नकोस. तुला सासरच्या घरी खूप आनंद वाटेल. मी पण अधूनमधून येत जात राहीन आणि आई तुझ्यासोबत आहे. मग तुला काळजी करायची काय गरज आहे? ती मनात विचार करू लागली की रवीला बोलणे सोपे आहे. सासूने कितीही आपुलकी दाखवली तरी पण आईची जागा घेऊ शकत नाही. तेव्हा आई ओरडते जेव्हा आई ओरडते तेव्हा त्यात काळजी देखील दडलेली असते. सासू तेच प्रेम आणि आपुलकी देऊ शकेल का? तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरले, पण रवीला ते अश्रू दिसू नयेत म्हणून तिने आपले डोके दुसरीकडे वळवले. ती घरी पोचल्यावर तिची सासू मीनाताई दारातच तिची आरती केली. हळदी कुंकू लावून तिचे स्वागत केले आणि प्रेमळ स्वरात म्हणाल्या, चल बेटा, आता तू थोडी विश्रांती घे. काही महिने तू संसार विसरून जा. स्वातीने हळूच होकारार्थी मान हलवली, पण तिला प्रश्न पडला की हे खरंच घडेल की सासू हे फक्त रवीला दाखवण्यासाठी करते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सासू म्हणाली, मी सुनेच्या डोहाळ्याने जेवण्याची तयारी करत आहे. उद्या घरी बरेच पाहुणे येणार आहेत. सुनबाईला काही लागलं तर सांग. एका दिवसात इतकी तयारी झाली होती की स्वाती ही सगळी तयारी पाहून आश्चर्यचकित झाली होती. आता तिलाही थोडा आनंद वाटत होता. तयारी करून बाहेर पडताच तिला दिसले की एक सोफा खूप सुंदर सजवला आहे. तिच्या सासूबाईंनी तिला आणून तिथे बसवले आणि म्हणाल्या, सुनबाई, इथे आरामात बस. घराच्या अंगणात स्वातीला तिच्या सासूबद्दल आपुलकी वाटलीच होती. तेवढ्यात
अचानक तिची आत्या सासू पुष्पा या दारातून आत आल्या. पुष्पा यांनी वयाची 50वी ओलांडली होती, पण त्यांची वृत्ती अजूनही तरुण होती. लाल बांगड्या, मोठी लाल बिंदी, लाल साडी नेसून त्या जड शरीर हलवत घरात आल्या आणि म्हणू लागल्या, "अगं मीना, छान तयारी केलीस तू सुनेच्या डोहाळे जेवणाची." मीनाताईंनी पुढे येऊन आपल्या नंदीला मिठी मारली. स्वातीला पाहताच त्या म्हणू लागल्या, "अगं सुनबाई, अजून बसली आहेस का? मी आले पुढे." माझ्या पायाला हात लावून माझा आशीर्वाद. स्वाती उभी राहिली आणि पुढे गेली. गुडघ्याच्या अगदी वरच्या बाजूला स्पर्श करून नमस्कार केला. तर त्या रागाने म्हणू लागल्या, "हे काय आहे सुनबाई? जरा खाली वाकून मला नमस्कार कर. आणि इथे तुझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं उभी आहेत. चल, तू सगळ्यांच्या पाया पड आणि आशीर्वाद घे. तू गरोदरपणाचं कारण सांगून पाया पडणं टाळू शकत नाही. तुला ह्या 30-35 लोकांच्या पायांना स्पर्श करावा लागेल. थोडं खाली वाकून सगळ्यांचे आशीर्वाद घे. सगळ्यांचा आशीर्वाद घेतला नाहीस तर तुझ्या बाळाला इजा होऊ शकते." स्वातीचे डोळे भरून आले, कारण तिच्या पुढे आलेल्या पोटाने खाली वाकून नमस्कार करणे तिला अवघड जात होते. त्यावर इतका मोठा प्रवास करून तिच्या कमरेलाही असह्य वेदना होत होत्या. तेव्हा सासू रागाने म्हणाली, "सुनबाई, गरोदरपणात एवढं वाकू नकोस. अगं सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तू फक्त सगळ्यांना नमस्कार कर. असं वाकून पाय पडण्याची गरज नाही." पुष्पा या रागाने म्हणाल्या, "अरे देवा, आमच्यावर काय वेळ आली आहे. येथे सासू स्वतःच आपल्या सुनेला वाईट वागण्यासाठी प्रवृत्त करत आहे. कोणतीही सासू म्हणते की पाया पडण्याची गरज नाही." मग त्या सुनेकडे स्वातीकडे बघत म्हणाल्या, "सुनबाई, आई होणे म्हणजे घरातील रूढी परंपरा विसरणे नव्हे. तुमच्या काळात स्त्रिया शेतात, आमच्या काळात स्त्रिया शेतात काम करायच्या आणि मुलांना जन्मही द्यायच्या." मीनाताई हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, "अहो पुष्पाताई, आता काळ बदलला आहे आणि आपल्यालाही काळासोबत राहायला हवं. सुनेला त्रास होत असेल तर तिचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही देखील आता आपल्या घराचा भाग आहे. मातृत्वाचा हा प्रवास तिच्यासाठी ओझं नसून सुखद अनुभव असावा. त्यामुळे माझ्या सुनेसाठी काय योग्य आहे ते मी बघेन." पुष्पा या रागाने म्हणाल्या, "अगं मीना, एकदा का सुना डोक्यावर बसल्या की खाली उतरणं अवघड होऊन बसतं. बघ, तुला एक दिवस पश्चाताप होईल." मीनाताई म्हणाल्या, "मी ते सर्व बघेन. तुम्ही फक्त कार्यक्रमाचा आनंद घ्या." असे बोलून त्यांनी आपल्या सुनेला शांत बसण्यास इशारा केला. स्वातीच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने सासूला मिठी मारली. आज तिला खूप अभिमान वाटत होता की तिची सासू इतकी समजूतदार होती, ज्यांनी तिला सगळ्या पाहुण्यांसमोर साथ दिली. सर्व पाहुणे मीना यांचे कौतुक करत होते. सर्वांनी सांगितले की अशा परिस्थितीत सुनेने पाया नाही पडलं तरी काही फरक पडत नाही. पण आज मीनाताईंनी आपल्या सुनेला आधार देऊन सिद्ध केलं होतं की त्या नक्कीच सुशिक्षित आणि संवेदनशील सासू आहेत. मित्रांनो, आदर, प्रेम, नाती हे केवळ परंपरांचे पालन करून जपली जात नाहीत, तर समंजसपणा, सहानुभूती आणि माणुसकीने जपली जातात. मातृत्व हा एक नाजूक काळ आहे, ज्यामध्ये सुनेला रूढींचे ओझे नसून प्रेम, आदर आणि आराम हवा असतो. गरोदरपणात सुनेने वाकून सर्वांच्या पायाला हात लावत नमस्कार केला तरच तिला सुसंस्कृत म्हणता येईल, असे तुम्हाला वाटते का? मीनाताईच्या समजूतदार आणि प्रेमळ स्वभावामुळे स्वातीताई तिच्या गरोदरपणाचा रस्ता अगदी सोपा झाला होता. तिने एका गोंडस परीला जन्म दिला, त्यामुळे घरातील सगळे आनंदी होते. मीनाताईने स्वातीचे बाळंतपण अगदी पोटच्या मुलीप्रमाणे काळजी घेऊन केले. स्वातीही खूप खुश होती. मीनाताई आणि स्वातीमध्ये घट्ट आणि प्रेमळ नातं तयार झालं होतं, तेही आयुष्यभरासाठी. तर मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक सासू ही वाईट नसते, पण तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोललं तर तीसुद्धा आपल्यासोबत मोकळी होऊन वागू लागते. आणि जरी काही अडचण आल्या तरी समोरासमोर बसून व्यक्त करायच्या असतात. त्यामुळे नाते अजूनच खोलून येते. इथे स्वातीची सासू मनाने खूपच चांगली आणि प्रेमळ होते, पण तिला समजायला वेळ लागला. तसंच सासूने सुद्धा सर्वांसमोर सिद्ध करून दाखवले की आपल्या आजच्या काळाप्रमाणे जगायला हवे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवीन कथांसोबत. धन्यवाद.